हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला एक सकारात्मक दृष्टिकोनाचं उदाहरण देऊन महत्त्व सांगणार आहे. एक फुगेवाला जत्रेमध्ये फुगे विकून उदरनिर्वाह करायचा. त्याच्याकडे लाल, निळे, पिवळे आणि हिरवे वगैरे विविध रंगांचे फुगे असायचे. विक्री कमी होऊ लागली की एखादा फुगा तो सिलेंडरमधून हेलियम वायू भरून हवेत सोडायचा. उंच उंच जाणारा फुगा बघून मुले फुगे घेण्यासाठी गर्दी करत आणि मग त्याचा धंदा परत जोरात सुरू होई. असे तो दिवसभर करत राहील. असंच एकदा फुगे विकताना फुगेवाल्याच्या लक्षात आलं की कोणीतरी आपलं जाकीट ओढतंय. त्याने मागे वळून पाहिलं तर तिथे एक लहान मुलगा उभा होता. मुलाने त्याला विचारलं, "काका, काळ्या रंगाचा फुगा हवेत सोडला तर तो सुद्धा उडेल का?" मुलाच्या जिज्ञासेचं त्याला कौतुक वाटलं आणि मोठ्या प्रेमाने त्याने उत्तर दिलं, "बाळ, फुगा रंगामुळे उडत नाही तर जे आहे त्यामुळे तो हवेत उंच उंच जातो." हीच गोष्ट आपल्या दैनंदिन आयुष्यालाही लागू पडते. आपल्या अंतरंगात जे काही असते त्यामुळे आपण उंचीवर जातो. अंतरंगातली गोष्ट म्हणजे आपला दृष्टिकोन, आपली मनोवृत्ती असते. मित्रांनो, हा तुम्हाला सकारात्मक विचाराचं उदाहरण कसं वाटलं हे कमेंट करून सांगा. थँक यू.